वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आहे आपला ऑनलाइन फ्री आरीवर्क क्लासचा 10वा दिवस। तर बघा मग बोल बोल करता 9 दिवस झालेले आहे आणि या 9 दिवसामध्ये आपण बरंच काही शिकलेलो आहोत। तर आपण हा जो काही क्लास आहे तर हा अगदी बेसिक पासून सुरू केलेला आहे। तर बेसिक टू ॲडव्हान्स आपण सगळं या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत। तर आता आपण काय शिकलो हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत नाही। जर का तुमची एखादी गोष्ट मिस झालेली असेल, एखाद्या दिवसाचा क्लास मिस झालेला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन हे सगळे व्हिडिओ बघू शकता। कारण मला एक कमेंट पण आली होती की आमचा क्लास मिस झाला तर हा व्हिडिओ क्लासचा आम्हाला परत बघता येईल का? तर हो, तुम्हाला बघता येईल। सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर गेले तर होम व्हिडिओजमध्ये या आधीचे तुम्हाला सगळे क्लासेसचे व्हिडिओ मिळतील। त्यामध्ये जरी नाही सापडलं तर प्लेलिस्टमध्ये एक लिस्ट केलेली आहे, त्यामध्ये आतापर्यंतचे 9 दिवसाचे जे काही क्लासेसचे व्हिडिओ आहेत तर ते सेव्ह आहे। तर त्यावर जर तुम्ही गेले तर तुम्हाला सगळे व्हिडिओ डायरेक्ट बघायला मिळतील। ठीक आहे, तर तुम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगत नाही तुम्हाला, पण बरंच काही आपण शिकलेलं आहोत आणि एखाद्याचं काही मिस झालेलं असेल तर तुम्ही ते बघा, म्हणजे तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही। कारण बऱ्याचदा काय होतं, आपण पुढचा व्हिडिओ बघतो, आधीचा आपला एखादा मिस झालेला असतो आणि त्यामुळे आपला काही कन्सेप्ट क्लिअर नसतं आणि म्हणून आपण पुढे काय शिकतोय तर हे आपल्याला कळत नाही किंवा ते खूप अवघड वाटतं। सो तसं होऊ नये त्यासाठी तुम्ही आधीचं सुद्धा म्हणजे कंटिन्यू हा क्लास करा, म्हणजे तुम्हाला नक्कीच सोपं जाईल। कारण मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते। तर बघा मग आता आरीवर्कच्या सुईने आपण बरंच काही वर्क शिकलेलं आहोत, पण आता कमेंट्स अशा आहेत की हँडवर्क पण शिकवणार का? काहींकडे आता सध्या सामान नाहीये, तर मग कशा पद्धतीने करायचं? तर यासाठी आज आता मी तुम्हाला हाताने म्हणजेच हँडवर्क कसं करायचं हे सांगणार आहे। तर खूप महत्त्वाच्या अशा 6 स्टिचेस आज टोटली आपण शिकणार आहोत। तर कुठली सुई वापरायची, कुठले दोरे वापरायचे, तर हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत। त्या स्टिचेस कशा स्टिच करायच्या हे सुद्धा, आणि ह्या ज्या काही 6 स्टिचेस आहेत तर ह्या यूज करून सुद्धा आपण खूप सुंदर अशी डिझाईन नक्कीच बनवू शकू आणि ते सुद्धा हाताने, म्हणजे तुम्हाला कुणालाही सहज जमेल। ठीक आहे, सो चला मग आता आपण वेळ न घालवता आपल्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात। आणि तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या एकाच आपल्या क्लासच्या व्हिडिओमध्ये टोटल 6 स्टिचेस कशा स्टिच करायच्या हे सहज लक्षात येईल आणि या 6 स्टिचेस यूज करून तुम्ही खूप सुंदर सुंदर डिझाईन नक्कीच बनवू शकाल आणि त्या डिझाईनमुळे नक्कीच तुमच्या ब्लाऊजला, साडीला खूप सुंदर असं लुक येईल। आणि एवढंच नाही तर आज आपण जे काही शिकणार आहोत तर त्याचा यूज करून तुम्ही घरात सुद्धा बऱ्याचशा डेकोरेटिव्ह वस्तू सहजच बनवू शकाल। सो मग महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सो लवकरात लवकर आता आपण सुरू करूयात। आणि जर तुम्ही कुणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजे असे छान छान नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, क्लासचे सुद्धा आणि ब्लाऊज डिझाईनचे सुद्धा। ठीक आहे, आणि मग सबस्क्राईब केल्यानंतर त्यासमोरील बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, म्हणजेच तो व्हिडिओ तुम्ही सहज बघू शकाल, तुम्हाला तो पुन्हा पुन्हा बघण्याची किंवा शोधण्याची गरज सुद्धा पडणार नाही। ठीक आहे, तर हे बघा इथे आपण हे थ्रेड घेतलेले आहेत, तर हे कॉटन थ्रेड आहे, लक्षात राहू द्या। आणि आज आपण आता हँडवर्क कसं करायचं तर ते बघणार आहोत। या जे काही धागे आहेत यामध्ये बरेचसे कलर असतात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही कलर इथे आणू शकतात। आणि मी व्हाईट कपडा घेतलेला आहे आणि तो रिंगला इथे फिट केलेला आहे, कारण व्हाईट कलरवर तुम्हाला कुठलाही कलर सहज उठून दिसेल आणि आपण जे काही वर्क आज शिकणार आहोत तर ते व्हिडिओतून लवकर समजायला जरा सोपं जावं, यासाठी मग म्हटलं व्हाईट कलर जरा बेस्ट राहील। सो त्यामुळे मग मी इथे रिंगला व्हाईट कलर बसून घेतलेला आहे। तर बघा बरेच 6-7 कलरचे इथे मी हे थ्रेड घेतलेले आहे। पुन्हा सांगते, हा कॉटनचा एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे, जे दुकानात तुम्ही कॉटनचा एम्ब्रॉयडरी थ्रेड असं सांगून हे धागा घेऊ शकतात। आणि आता यापासून कसं वर्क करायचं आहे ते सुद्धा हाताने, तर ते आज बघणार आहोत आपण। तर आज मी तुम्हाला टोटल 6 स्टिचेस सांगणार आहे की ते कसे करायचे आहेत। तर बघा आता हे धागे मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी स्टिचेस कुठले कुठले आहेत 6 वेगवेगळ्या प्रकारचे तर त्यांची नावं सांगते आणि मग आपण ते स्टिचेस शिकायला सुरुवात करूयात। तर मी आता हे थोडं फिरून घेते बघा, आणि इथे बघू शकतात की आपली जी काही पहिली स्टिच आहे तर ती आहे रनिंग स्टिच, म्हणजे बघा मी तिथे लिहून घेतलं। त्यानंतर बॅक, त्यानंतर स्टीम, त्यानंतर व्हिप, चेन आणि स्प्लिट, अशा टोटल 6 वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिचेस आज आपण शिकणार आहोत। तर बघा मग सगळ्यात आधी आता पहिली जी काही स्टिच आहे तर ती आहे रनिंग स्टिच, तर ती आज आपण शिकणार आहोत।
तर बघा मग मी इथे कॅमेरा बऱ्यापैकी जेवढं शक्य आहे तेवढं झूम करून घेतलेलं आहे, म्हणजे स्टिचेस तुमच्या लगेच लक्षात यावं यासाठी. तर पहिली स्टिच आहे रनिंग स्टिच, आणि ह्या स्टिचेस आपण साध्या सुईने करणार आहोत. फक्त लक्षात राहू द्या की ही जी काही सुई असते ना, तर त्याचं दोरा टाकण्याचं जे होल असतं ना, तर ते मोठं असतं. असं दुकानात तुम्ही सांगितलं तर ही सुई तुम्हाला सहज मिळून जाईल. तर बघा मग सगळ्यात आधी ह्या पद्धतीने खाली गाठ मारलेली आहे मी, आणि धागा आपल्याला वरती खेचून घ्यायचा आहे. साधी गाठ मारली आणि बघा थोडासा डिस्टन्स ठेवून सुई खाली टाकली, म्हणजे जशी साधी आपण कधी पण हातशिलाई वगैरे करत असतो, हाताने जेव्हा शिवतो तेव्हा अशी पद्धतीने आपण स्टिच करत असतो. बघा परत थोडासा डिस्टन्स ठेवला आहे आणि सुई वरती काढलेली आहे. त्यानंतर आता पुन्हा बघा थोडंसं सेम डिस्टन्स राहील याची काळजी घ्यायची आहे, आणि पुन्हा सुई मी खाली ठेवलेली आहे. बघा तर व्यवस्थित पकडायचं आहे, गुंता वगैरे होणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आहे. पुन्हा थोडासा डिस्टन्स ठेवून आता सुई आपल्याला वरती काढायची आहे, हे बघा ह्या पद्धतीने, आणि पुन्हा सेम आपल्याला ती सुई खाली टाकायची आहे. तर ही जी काही स्टिच आहे ना, ही रनिंग स्टिच आहे, सिंपल आहे, लवकर जमते, यामध्ये अवघड काहीच नाही आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा कमेंट्स होत्या, सो खास त्यासाठी आज आपण हँडवर्कला सुरुवात केलेली आहे. म्हटलं चला आरीवर्कसोबत आपण मध्ये मध्ये थोडंसं हँडवर्कही करूयात, म्हणजे तुम्हाला पण जरा बरं वाटेल. बऱ्याच जणांना काही मटेरियल नाही आहे, आरीवर्क बऱ्याच जणांना हार्ड वाटतंय. जर तयार ब्लाऊजवर वर्क करायचं असेल तर ह्या स्टिचेस तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील, म्हणून म्हटलं. कारण की बऱ्याचशा कमेंट्स आहे की तयार ब्लाऊजवर कशा पद्धतीने वर्क करायचं. तर तयार ब्लाऊजवर आपण आरीवर्कच्या सुईने वर्क करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला साधी सुई लागणार आहे. सो त्यामुळे मग आज आपण बेसिक स्टिचेसला इथे सुरुवात केलेली आहे. तर तुमच्या लक्षात येईल की ही जी काही रनिंग स्टिच आहे ना, ही ॲक्च्युली खूप सोपी आहे. मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला एका ह्याच्यातच जमेल. बघा फक्त व्यवस्थित थोडंसं डिस्टन्स ठेवायचं. आणि मी काय केलं, सिंपल छोट्या छोट्या लाईन ड्रॉ केलेल्या आहे, म्हणजे एका लाईनवर आपल्याला एक एक स्टिच शिकता येईल, आणि वरती त्या स्टिचचं नाव लिहिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जावं यासाठी. आणि बघा मग आता जेवढी लाईन घेतली होती ना, तेवढी आपली जवळजवळ होत आलेली आहे. आता हा जो काही डिस्टन्स आहे हा तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार इथे करू शकतात. आणि ह्या स्टिचेस कुठे कुठे कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो, तर हे पुढे आपण शिकणारच आहोत. फक्त बेसिकली एवढ्या स्टिचेसची आपल्याला सध्या प्रॅक्टिस करायची आहे, कारण की हे जर माहीत असेल तर पुढचं आपल्याला वर्क करणं सोपं जावं यासाठी. तर बघा मग ह्या पद्धतीने आपली रनिंग स्टिच इथे फायनली झालेली आहे. खूप प्रॉपर एकसारखी आलेली आहे, लुकसुद्धा थोडं वेगळं आलेलं आहे. आणि मी इथे एकदम डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचा दोरा यूज केला, जेणेकरून व्हाईट याच्यावरती पटकन उठून दिसावं यासाठी. आय होप सो तुम्हाला रनिंग स्टिच नक्कीच समजली असेल. त्यानंतर आता आपण पुढची स्टिच बघूयात, ती म्हणजे बॅक स्टिच. तर बघा मग पुढची स्टिच आहे आपली बॅक स्टिच. तर त्यासाठी सुई ह्या पद्धतीने वरती काढायची आहे. लक्षात राहू द्या मी वेगळ्या कलरचा धागा घेतला, म्हणजे तुम्हाला लवकर ते ओळखू यावं यासाठी. आणि सिंपल जशी आपण पहिली टीप आधी टाकली होती, म्हणजे पहिली स्टिच सेम तशीच आपल्याला स्टिच टाकायची आहे बघा. आणि यानंतर पुन्हा आता बघा वरती काढायची आहे सुई आपल्याला इथून. आणि काय करायचं आहे बघा, आता पाठीमागे जिथे आपली आधीची स्टिच संपलेली आहे ना, तिथे सुई टाकायची आहे बघा, बरोबर तिथेच, आणि खाली धागा उडून घ्यायचा आहे, म्हणजे बॅक येतोय आपण परत, म्हणून याला बॅक स्टिच म्हणतात. हे बघा पुन्हा नीट लक्ष द्या. हे बघा सुई ह्या पद्धतीने वरती काढलेली आहे, आणि पुन्हा बॅक ह्या पद्धतीने सुई ओढून घेतलेली आहे बॅक साईडने. हे बघा म्हणून याला बॅक स्टिच म्हणतो. आणि ही सुद्धा जर का कुठेही यूज केली ना तर खूप सुंदर असं लूक येतं, खूप असं व्यवस्थित असं वेगळ्या पद्धतीने विणल्यासारखं दिसतं. आणि शिकायला तर हे खूप सोपं आहे, यामध्ये अवघड काहीच नाही, कारण की साधे सुईने करणं आपल्याला जरा इझी वाटतं. हे बघा पुन्हा फक्त एवढंच आहे की तुम्ही डिस्टन्सची मार्किंग करून ठेवू शकतात, जेणेकरून तुमच्या एकसारख्या येतील, किंवा नाही केली तरीसुद्धा चालेल. कारण की ज्यावेळेस आपण हे कुठेतरी यूज करतो त्यावेळेस त्याचं फक्त वर्क कसं दिसतं ते जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे मग ते छोटं मोठं झालं तरी एवढं काही फरक पडत नाही, फक्त ते दिसतं, त्याला लूक छान येतं थोडं वेगळं याच्यामधलं. सो त्यासाठी मग ही बॅक स्टिचची पण तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने ती पुन्हा बॅकला येऊन सुई रिटर्न खाली घेतो बघा, म्हणजे मागे घेतोय आपण बघा. इथून टाकली ना की पुढे न जाता मागे येतोय आपण बघा इथे, बरोबर आधीची जिथे स्टिच होती ना तिथेच, म्हणजे ते आपल्याला जॉईंट झाली पाहिजे स्टिच म्हणून. तर याला आपण बॅक स्टिच असं म्हणत असतो. सो मग बघा सेम ह्याच पद्धतीने आता ही संपूर्ण लाईन आपण करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ते पूर्ण झाल्यानंतर कसं दिसतं ते. तर बघा मग आता मी स्लो करून तुम्हाला काही दाखवत नाही आहे,
फास्ट दाखवते कारण की तुम्हाला फक्त लूक कसं आहे ते दिसणं जास्त गरजेचं आहे त्यासाठी. आधी स्टार्टिंगला कसं मी एकदम स्लो तुम्हाला दाखवलं होतं आणि आता फास्ट दाखवते, म्हणजे टाईमपास करण्यात काही अर्थ नाही आहे. तुमच्या तर लक्षात आलेलंच आहे की ते कशा पद्धतीने करायचे आहे आणि जरी नसून आलं तरी याच्यातून सुद्धा खूप म्हणजे लक्षात येतच आहे, खूप फास्ट पण नाही आहे. हे बघा आणि फायनली ह्या पद्धतीने आपली ही बॅक स्टिच कंप्लीट झालेली आहे. खाली एक गाठ टाकून घ्यायची आहे. ओके, तर बघा मग फायनली 2 स्टिचेस झालेल्या आहे. पहिली म्हणजे रनिंग स्टिच, दुसरी म्हणजे बॅक स्टिच आणि ह्या दोन्हीही खूप सोप्या होत्या आणि मी सुद्धा तुम्हाला सावकाश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतर आपली जी काही पुढची स्टिच आहे तर ती आहे स्टीम स्टिच. तर ती बघणार आहोत, तर त्यासाठी सुद्धा मी वेगळ्या कलरचा धागा घेते म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात यावं यासाठी. तर इथे बघा मी नाव लिहूनच ठेवलेलं आहे, कुठल्या कुठल्या स्टिचेस आहे पुन्हा सांगते म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, तर बघा मग या स्टिचसाठी सुद्धा सगळ्यात आधी सुई वरती काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण सिंपल अशी पहिली टिप टाकत असतो म्हणजे पहिली स्टिच साधी. त्याच पद्धतीने इथे बघा सुई खाली टाकलेली आहे, मी ओढून घेते. फक्त मी 2 मिनटं थोडीशी वरती ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी. आणि काय करायचं आहे आता बघा, पुढून सुई वरती येणार आहे. आता जे 2 आहे ना त्याच्या पुढून नीट लक्ष द्या व्हिडिओमध्ये, मग तुमच्या लक्षात येईल. हे बघा इथून सुई वरती आलेली आहे आणि ही वरती आल्यानंतर जर आधीचं आपण थोडंसं ठेवलं आहे तुमच्या लक्षात यावं, तर त्याच्या सेंटरमधून खाली न्यायची आहे. म्हणजे बॅकच आहे, फक्त आधीच्या टिपच्या मध्यभागीपासून नेतो आहे आपण, तेवढाच डिस्टन्स आहे. बघा पुन्हा सुई आता आपल्याला वरती आणायची आहे. डिस्टन्स शक्यतो सेम राहिल्याची काळजी घ्यायची आहे आणि पुन्हा जी काही आधीची आहे ना स्टिच त्याच्या सेंटरमधून आपल्याला खाली न्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. बघा मी अतिशय सावकाश आणि जेवढं शक्य आहे तेवढं जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात यावे यासाठी. बघा इथून वरती आलेली आहे आपली सुई आणि त्यानंतर आपल्याला याच्या मध्यभागी खाली टाकायची आहे. ठीक आहे, पुन्हा बघा वरती आलेली आहे आणि जी काही आधीची आपली सिंपल स्टिच आहे त्याच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ती खाली टाकायची आहे आणि त्या स्टिचच्या खालूनच घेतोय आपण, वरून घेत नाही आहे. नीट लक्ष द्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ही जी काही स्टीम स्टिच आहे ना त्याचासुद्धा लूक खूप सुंदर येतो, असं साखी साखी टाईप असं वेगळंच लूक येतं, खूप छान दिसतं. सो अशी स्टीम स्टिच तुम्हीसुद्धा कुठल्याही तुमच्या वर्कसाठी नक्की यूज करू शकता. आणि ह्या ज्या काही स्टिचेस आहेत ना तर ह्या तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट जे काही आपण स्टिच केलेल्या ब्लाऊजवर वर्क करायचं असेल तरीसुद्धा आपण अशा पद्धतीने यूज करू भरपूर छान छान डिझाईन बनवू शकतो. बऱ्याचदा आपला सिंपल व्हाईट रुमाल असेल तर त्यावर सुद्धा आपण छान असं वर्क करू शकतो. उशांच्या खोळी वगैरे घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, आपण काहीही या स्टीम स्टिचेस किंवा ह्या वेगवेगळ्या आज आपण ज्या काही 6 स्टिचेस शिकणार आहोत तर ते यूज करून खूप सुंदर असं नक्कीच वर्क करू शकतो. त्यामुळे या 6च्या 6 स्टिचेस तुम्ही नीट समजून घ्या. आता मी तुम्हाला थोडंसं फास्ट दाखवते, फक्त पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर ते कसं लूक येतं ना तर ते दिसणं आपल्याला खूप गरजेचं आहे. फक्त लक्षात राहू दे. बघा या पद्धतीने सुई आल्यानंतर बरोबर त्याच्या मध्यभागी आपल्याला पुन्हा खाली टाकायची आहे. आधीची जी काही आहे ना ती म्हणजे बॅकला कसं आपण एकदम काटोकाट बॅक करत होतो, तर याच्या आधीची जी काही आपली स्टिच आहे ना तर त्याच्या सेंटरपासून आपल्याला खाली टाकायची असते. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आता ही लाईन आपण कंप्लीट करूयात म्हणजे तुमचं लूक कसं येतं ते नक्कीच लक्षात येईल. तर बघा मग मी आता जरा फास्टच करते कारण की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच अतिशय सावकाश समजून सांगितलेलं आहे जेणेकरून तुमच्या ही स्टिच कशी स्टिच करायची हे लक्षात यावं यासाठी. सो फास्ट करते म्हणजे लवकर होईल, व्हिडिओ खूप लेंदी किंवा खूप मोठा होणार नाही आणि तुम्हालासुद्धा हे शिकणं आणि त्याचं लूक कसं दिसतंय तर हे दोन्ही समजणं कम्फर्टेबल जाईल. म्हणजे आधी स्टार्टिंगला स्लो सांगितलं त्यामुळे ह्या स्टिचेस कशा करायचे हे लक्षात येईल आणि नंतर फास्ट केल्यामुळे कंप्लीट ती लाईन झाल्यावर लूक कसं येतं ते सुद्धा लक्षात येईल. तर फायनली बघा मग आपली इथे ही जी काही स्टीम स्टिच आहे तर ही कंप्लीट झालेली आहे. प्रत्येक स्टिचला खाली गाठ टाकून घ्यायची आहे व्यवस्थित काटोकाट, लक्षात राहू द्या. आणि आपण हे कपडा जो आहे ना तर हा रिंगला लावल्यामुळे आपल्याला हे वर्क करणं इझी जातं, लक्षात राहू द्या. आता यानंतर आपली जी काही पुढची स्टिच आहे तर ती आहे व्हिप स्टिच. आता ही आपल्याला स्टिच करायची आहे, त्यासाठी सुद्धा मी वेगळ्या कलरचा धागा घेते म्हणजे आपल्याला स्टिचेसमधला डिफरन्ससुद्धा लक्षात येईल आणि वेगवेगळ्या कलरचा असल्यामुळे आपल्याला ते स्टिच करणं समजणं सोपं जावं यासाठी. तर बघा मग सगळ्यात आधी आता सुई आपल्याला नेहमीप्रमाणे स्टार्टिंगपासून खालनं वरती काढायची आहे. तर मी सुद्धा सेम तसंच करते. बघा ह्या पॉईंटपासून सुई वरती काढलेली आहे आणि सिंपल बघा सेम डिस्टन्स ठेवून पुन्हा खाली टाकून घेतलेली आहे. ठीक आहे, ही आपली स्टार्टिंग स्टिच आहे. त्यानंतर बघा पुन्हा हे घेतलेले आहे आणि पुन्हा आता इथून बॅक
म्हणजे व्हीप स्टिच जी आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बॅक स्टिच जे आहे ना सेम त्या पद्धतीने स्टिच करावं लागतं आणि त्यानंतर त्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. म्हणजे आता आपल्याला ही कंप्लीट जी काही लाईन आहे ना तर ही जी काही आपण आता बॅक स्टिच शिकलेलं आहोत ना सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर मी आता थोडंसं फास्ट दाखवते तुम्हाला. तर बघा मग सिंपल बॅक स्टिच आहे ना तर ती आता आपण इथे टाकून घेत आहोत आणि आता यानंतर आपण यावर जे काही चेंजेस करणार आहोत तर ते मी तुम्हाला सावकाश सांगते म्हणजे तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. तर बघा मग मी पटपट जेवढं शक्य आहे तेवढं इथे करून घेते आणि जवळजवळ आता आपली ही जी काही बॅक स्टिच आहे तर ती होत आलेली आहे. लक्षात राहू दे, व्हीप स्टिचमध्ये आपल्याला सगळ्यात बेसिक स्टिच लागते ती म्हणजे बॅक स्टिच. म्हणून सांगते प्रत्येक स्टिच ही खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक स्टिच आपल्याला ही कुठे ना कुठे यूज करायचीच आहे. आता बघा ही बॅक स्टिच टाकून झाल्यानंतर आता मी दुसरा कलरचा धागा पुन्हा सुईमध्ये ओवून घेते म्हणजे ते छान असं अट्रॅक्टिव्ह ही आपली स्टिच दिसावी यासाठी. तुम्ही सेम कलरने पण करू शकतात पण शक्य असल्यास वेगळा कलर घ्यावा म्हणजे वर्क अजून उठून दिसेल. तर बघा मग आता सगळ्यात आधी पुन्हा आपल्याला सुई इथून वरती काढायची आहे आणि बघा जी काही स्टिच आहे ना तर तिथून ह्या पद्धतीने सुई टाकून घ्यायची आहे आपल्याला. बघा पुन्हा सेम दुसऱ्या स्टिचमधून म्हणजे आपण ती ओवून घेत आहोत जे काही स्टिचेस आहेत ना त्यामधून. म्हणून कॉन्ट्रास्ट कलर यूज करायचा म्हणजे स्टिचला अजून छान असं लूक येतं. तर मी इथे ऑरेंज कलरचा धागा घेतला होता म्हणजे ते छान दिसावं यासाठी. हे बघा तर ह्या पद्धतीने मग पूर्णच आपल्याला ओवून घ्यायचं आहे. नीट लक्ष द्या, आपल्याला आता जे काही ओवतं आहे ना हे आपल्याला कपड्याला टच करायचं नाही आहे, आपल्याला फक्त त्या स्टिचमधून ओवून घ्यायचं आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या स्टिचेस तुम्ही जर का लांब लांब टाकल्या म्हणजे आधीच्या बॅक स्टिचेस तरीसुद्धा चालेल किंवा जवळजवळ केल्यात तरीसुद्धा चालेल, दोन्ही पण याने लूक छानच येतं आहे. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती जवळ घ्यायचं किंवा किती लांब घ्यायचं आहे. आणि बघा मग हे दोन कलर कॉम्बिनेशनचं खूप सुंदर दिसते. तुम्ही अजूनसुद्धा वेगळे कलरचे कॉम्बिनेशन यूज करू शकतात. आणि पुन्हा खाली धागा टाकायचा आहे आणि आता आपल्याला गाठ देऊन हा इथे पॅक करायचा आहे आणि ही तयार झाली आहे आपली व्हीप्स स्टिच. आय होप सो ही स्टिचसुद्धा तुमच्या नक्कीच लक्षात आली असेल. ही स्टिचसुद्धा खूपच सोपी आहे आणि मी अतिशय सावकाश सांगण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. आता इथे आपण गाठ देऊन घेऊयात आणि अजून वेगळ्या कलरचा धागा आता मी सुईमध्ये ओवून घेते आणि आता आपली पुढची जी काही स्टिच आहे तर ती आहे चेन स्टिच. आता ही जी काही चेन स्टिच आहे तर ही आपण अरीवर्कमध्ये खूप यूज करत असतो आणि ही चेन स्टिच अरीवर्कच्या सुईने कशी स्टिच करायची तर हे मी या आधीच्याच व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. जर तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा, त्यामध्ये अतिशय बेसिकपासून सांगितलेलं आहे. तर बघा मग आता मी इथे धागा ओवून घेते. तर बघा नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी सुई आपल्याला खालनं वर काढायची आहे ह्या पद्धतीने आणि वरती आल्यानंतर आता ती आपल्याला आपण जिथून सुई आता वरती काढलेली आहे ना बरोबर त्याच पॉईंटला पुन्हा सुई आपल्याला खाली टाकायची आहे. नीट लक्ष द्या, चेन स्टिच ही खूप इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युली मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्नच करत आहे. हे बघा इथून पुन्हा खाली टाकलेली आहे आणि ह्या पद्धतीने मग शेवटी थोडी पकडून ठेवायची आहे आणि ह्या लूपमधून आपल्याला सुई वरती आणायची आहे. बघा डिस्टन्स तुम्ही जास्त कमी कसंही ठेवू शकतात आणि ही तयार झाली आहे आपली चेन स्टिच. ठीक आहे, पुन्हा बघा जिथून वरती आली ना तिथूनच आपल्याला खाली टाकायची आहे ती आणि त्यानंतर आता आपल्याला बघा पुढच्या याच्यातून पुन्हा ती वरती काढून घ्यायची आहे त्या लूपमधून. हे बघा या पद्धतीने पुन्हा आपल्याला आपण जिथून काढली बघा लूपच्या आधी जी काही आहे ना तिथून खाली टाकायची आहे आणि पुन्हा जो काही पुढचा लूप आहे ना तर त्यामध्ये ती वरती काढून घ्यायची आहे आणि ते सुई खालीवर करताना कुठेही गुंता होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आय होप सो नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल चेन स्टिच कशी आहे. थोडंसं लक्ष दिलं तर लगेच कळते, एवढं काही अवघड नाही, फक्त पहिल्यांदा समजायला थोडंसं अवघड आहे. आणि ही जी काही चेन स्टिच आहे ना ही आपल्या अरीवर्कमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. याआधी मी तुम्हाला ही चेन स्टिच अरीवर्कच्या सुईने कशी स्टिच करायची तर हे सांगितलेलं आहे, ते सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल की ही चेन स्टिच अरीवर्कच्या सुईने आणि जो काही जरीचा गोल्डन धागा आहे तर तो यूज करून कशा पद्धतीने स्टिच करायचे आहे तर तुम्ही याआधीचे आपले व्हिडिओ बघू शकतात. नक्कीच तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ही स्टिच करायची आहे जी काही चेन स्टिच आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आता सेम ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण ही लाईन चेन स्टिचने स्टिच करून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे लूक कसं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जी काही चेन स्टिच आहे याची जे काही डिस्टन्स आहे ना तर हा तुम्ही जवळ लांब तुमच्या आवडीनुसार
नक्कीच घेऊ शकतात. आणि हे जे काही संपूर्ण वर्क आहे तर हे तुम्ही सिल्क थ्रेडच्या धाग्याने सुद्धा करू शकता. सिल्क थ्रेडचा धागा आणि हा जो काही आपण आता यूज करत आहोत कॉटन थ्रेड, यामध्ये थोडासा फरक आहे. ॲक्च्युली हे कलरफुलच आहे, त्यात तर काहीच शंका नाही, पण तो सिल्कचा आहे आणि हा कॉटनचा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही थ्रेड इथे यूज करू शकतात. फक्त त्यावर जास्त पदरी दोरे घ्यावे लागतील, कारण की यामध्ये कसं आपण एक पदरी घेतलं त्यामध्ये बरेचसे मिक्स असतात, तसं त्या धाग्यामध्ये नसतं. आणि थोडंसं ब्रॉड वर्क दिसलं तरच ते छान दिसतं. खूप बारीक असलं तर ते कळूनसुद्धा येणार नाही त्यामुळे. आणि बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण ही जी काही चेन स्टिच आहे ना तर ही इथे स्टिच करून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात खूप सुंदर लूक आलं. लास्टला बघा आता पुढच्या ह्याच्यातून खाली टाकायची आहे ती आणि मग खालच्या साईडला गाठ द्यायची आहे, म्हणजे ती स्टिच आपली व्यवस्थित प्रॉपर तिथे पॅक व्हावी यासाठी. पुन्हा सांगते, प्रत्येक स्टिचला स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित गाठ द्यायची आहे, जशी आपण नॉर्मल देत असतो त्या पद्धतीने, म्हणजे आपण केलेलं वर्क हे खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. तर बघा मग टोटल आपल्या 5 स्टिचेस इथे कंप्लीट झालेले आहे. आणि आता यानंतर आपली जी काही पुढची स्टिच आहे तर ती आहे स्प्लिट स्टिच. तर ती आता आपण शिकणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा मी वेगळ्या कलरचा धागा घेते, म्हणजे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा आपण जी काही जिथे स्टिचेस करतो त्याच्यावरती त्या स्टिचचं नाव आहे, जेणेकरून ते तुमच्या लवकर लक्षात यावं यासाठी. तर बघा मग इथे सुद्धा सगळ्यात आधी आता आपल्याला सुई खालनं वरती काढायची आहे. त्यानंतर बघा आता पुढची सिंपल जी काही स्टिच असते ना तर ती म्हणजे पुन्हा सुई खाली टाकलेली आहे. त्यानंतर पुन्हा वरून बघा काढली. आणि आता काय करायची, ही जी काही आधीची स्टिच आहे ना त्याच्याबरोबर मध्यभागी आपल्याला स्टिच घ्यायची आहे, म्हणजे बॅकला परत आलेलो आहोत आपण. बघा पुन्हा नीट लक्ष द्या. सुई या पद्धतीने वरती आली. आधीची जी काही आपली स्टिच आहे तर त्याच्या मध्यभागी आपल्याला खाली जायचं आहे, खालनं नाही, बरोबर वरनंच डायरेक्ट. म्हणजे स्टिचला कसं आपण त्या धाग्याच्या खालनं जात होतो, सुई खाली टाकत होतो, आता बरोबर त्या धाग्याच्या मधोमध आपल्याला हे बघा वरूनच डायरेक्ट खाली जायचं आहे ह्या पद्धतीने. आणि ॲक्च्युली ना याचं लुकसुद्धा खूप सुंदर दिसतं. पूर्ण लाईन झाल्यावर तुमच्या लक्षात येईल वेगळ्याच पद्धतीने वर्क केलेलं दिसतं ते. त्यामुळे तुम्हीसुद्धा असं नक्कीच करू शकतात. हे बघा नीट लक्ष द्या. म्हणजे बघा सुई खाली गेली. आता मी पुन्हा वरती काढते आणि ती वरती आल्यानंतर जी काही आधीचं आहे ना त्यातून बरोबर मध्यभागी आपल्याला ती सुई खाली टाकायची आहे. आणि यालाच आपण म्हणतो स्प्लिट स्टिच. म्हणजे आधीची जी काही स्टिच आहे ही स्प्लिट होते मध्यभागीपासून, सो त्यामुळे त्याला स्प्लिट स्टिच म्हणतात. थोडा डिफरन्स आहे. एकदा जर लक्षात ठेवलं ह्या स्टिचेस तर नक्कीच तुमच्या लक्षात राहील कशा पद्धतीने स्टिच करायचे आहे. आणि नक्कीच ह्या छान छान स्टिचेस यूज करून आपण खूप सुंदर वर्क करू शकाल. पुढं तर आपण ते सगळं बघणारच आहोत, पण बेसिकली तुम्हाला ह्या गोष्टी कुठल्या स्टिचेस असतात यामध्ये बरेचशा प्रकार असतात, पण बेसिकली मी आज तुम्हाला ह्या 6 सांगितलेल्या आहेत. आणि ह्या यूज करूनसुद्धा आपण बऱ्यापैकी छान असं वर्क नक्कीच करू शकू. म्हटलं चला आता स्टार्टिंगला थोड्याशा सांगूयात, पुढे जसं जमेल तसं मी तुम्हाला सांगेलच. आणि मी म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या कमेंट्स होत्या की हँडवर्क कसं करायचं, तर त्यामुळे मग मी आज ह्या स्टिचेस तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. ॲक्च्युली आपण आरीवर्कच्या सुईने बरंचसं वर्क याआधी केलेलं आहे आणि अजूनही पुढे आपण करणारच आहोत. तर आज जे काही शिकलो आहोत त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा, म्हणजे साईड बाय साईड आपल्याला दोन्ही पण नक्कीच शिकता येईल. आणि हे दोन्हीही यूज करून आपल्याला ब्लाऊजला खूप सुंदर असं युनिक पद्धतीने वर्क करता यावं. सो यासाठी आपण ह्या सगळ्या स्टिचेस आज शिकत आहोत. आणि आता मी थोडंसं फास्ट घेते, म्हणजे पटकन ही स्टिच कंप्लीट होईल आपली ही शेवटची. आणि आपल्याला मग लूक कसं येते तर त्याचं ते लक्षात यावं यासाठी. आणि बघा मग फायनली आता आपलं जवळजवळ हे पूर्ण होत आलेलं आहे. तुम्हीसुद्धा ह्या सगळ्या स्टिचेसची प्रॅक्टिस करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमचं काय चुकतं आहे, कशामुळे चुकतं आहे, तर हे लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने आपली स्प्लिट स्टिचसुद्धा आज इथे कंप्लीट झालेली आहे. खालनं गाठ देऊन घ्यायची आहे. बघा किती व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित ही झालेली आहे. सो बघा मग फायनली आज आपण 6 वेगवेगळ्या प्रकारचे स्टिचेस शिकलेले आहोत. रनिंग, बॅक, स्टीम, व्हीप, चेन आणि स्प्लिट. तर बघा ह्या 6चा पण लूक वेगवेगळा आहे, खूप सुंदर आहे. आणि मी तुम्हाला ह्या 6 पण स्टिचेस अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीच्या स्टिचेस सहज स्टिच करता यावं यासाठी आणि तुम्हाला ब्लाऊजवर वर्क करणं खूप सोपं जावं. तर बघा खूप छान अट्रॅक्टिव्ह आहे, एकापेक्षा एक आहे. आणि नक्कीच ह्या छान छान स्टिचेस यूज करून आपल्याला
वर्कसुद्धा खूपच सुंदर करता येईल. ठीक आहे. सो एवढी प्रॅक्टिस करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर बघा मग नक्कीच तुम्हाला हँडवर्कच्या ह्या 6 स्टिचेस लक्षात आलेल्या असेल आणि ह्या सगळ्या मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून हँडवर्कसाठी स्टिचेस कशा करायच्या हे सहज लक्षात येईल. आणि ह्या 6 स्टिचेस तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक आहे आणि ह्या वापरून जर आपण छान असं डिझाईन केली तर नक्कीच काही असो, ब्लाऊज असो, छोटासा रुमाल असो किंवा आपल्या उशीच्या खोळी असो, सगळ्यांना खूप सुंदर असं लुक येईल. कारण उशांच्या कवरला सुद्धा जर का छान आपण या स्टिचेस वापरून जर वर्क केलं तर खरंच खूप छान असं अट्रॅक्टिव्ह दिसेल. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्या यूज करून कशी डिझाईन बनवू शकतो तर हे तर मी तुमच्यासोबत पुढे नक्कीच लवकरात लवकर शेअर करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.